नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण कुरकुरीत वांगी। त्यासाठीची तयारी बघूया। एक वांग घेतलेलं आहे मी। आता ते एका विशिष्ट पद्धतीने चिरून घ्यायचे आपल्याला। त्याआधी आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे। 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आता वांग चिरून घेऊया। समान आकाराचे पातळ काप करून घ्यायचे, पण वांग पूर्णपणे चिरू द्यायचं नाहीये। फक्त देठापर्यंतच काप घ्यायचे। हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आणि देठ असाच ठेवायचे। आता हे जे आपण कॉर्नफ्लोअर आणि मैदा मिक्स केला होता ते व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचे आणि वांग्याला कोट करून घ्यायचे। हव्या त्या प्रमाणात आपल्याला हे सगळं मिश्रण बनवून घ्यायचे। आधी कोरडं मिश्रण लावल्यामुळे स्लरी व्यवस्थित चिकटते त्यामुळे आधी कोरडा मैदा लावून घ्या आणि आता त्यामध्येच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अगदी मध्यम मध्ये स्लरी बनवून घ्यायची आहे। खूप पाणी एकदम ओतायचं नाहीये। खूप छान सुंदर बनतात ही कुरकुरीत वांगी। सतत आपल्याला वांग्याची भाजी बनवून कंटाळा आलेला असतो, तर अशा वेळी भाजी म्हणून सुद्धा आणि तोंडी लावणी म्हणून सुद्धा ही वांगी खूप उपयोगी ठरतात आणि खूप सुंदर लागतात। आता यामध्ये ही चटणी मिक्स करायची आहे। ही कोणती चटणी हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। या चटणीमुळे वांग्याचा स्वाद द्विगुणित होतो आणि हा आहे कॉर्नफ्लेक्सचा चुरा। कॉर्नफ्लेक्सचा चुरा नसेल तर तुम्ही पोह्याची पावडर बनवून घेऊ शकता। आता स्लरीमध्ये वांगी व्यवस्थित बुडवून घ्यायचे। सगळ्या बाजूंनी व्यवस्थित स्लरी कोट करून घ्यायची। सतत वांग्याची भाजी बनवून कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी। खूप आवडेल तुम्हाला, याची खात्री आहे आम्हाला। आता छान कोट करून झालेलं आहे वांग। आता हे कॉर्नफ्लेक्स मध्ये असं घोळवून घ्यायचंय। कॉर्नफ्लेक्सचा चुरा प्रत्येक वेळी थोडा थोडाच घ्यायचा आहे। तो एकदम जर घेतला तर स्लरी त्यात मिक्स होऊन गाठी होऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक वांग्याच्या कापासाठी वेगळा वेगळा चुरा घेत चला। आता मध्यम गॅसवर वांगी तळून घ्यायची आहेत आपल्याला। रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि ही वांगी बनवल्यानंतर नक्की कमेंट करा। दोन्ही बाजूंनी ही वांगी व्यवस्थित भाजून घ्यायची। यामध्ये मिरची पावडर, हळद किंवा अजून दुसरे मसाले अजिबात मिक्स करू नका। अशीच ही वांगी या चटणीमध्येच खूप टेस्टी लागतात। तर आता ही चटणी कोणती, तर ही आहे मिरे चटणी। बाळंतिणीसाठी आपण मिरे चटणी बनवून ठेवत असतो, तीच आहे ही चटणी। मिरे चटणीचा व्हिडिओ याआधी अपलोड आहे आपल्या चॅनलवर। नक्की एकदा विजिट करून मिरे चटणी सुद्धा बनवून ठेवा। खूप उपयोगाला येते ही चटणी आणि शिवाय खूप आरोग्यपूर्ण सुद्धा असते। वांगी तयार आहे, त्यावर एक मसाला स्प्रिंकल करा। हा मसाला पापड रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल।
ती रेसिपी एकदा नक्की व्हिजिट करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.